स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. कारण स्वर्गातले देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात की मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला पाहिजे. कारण स्वर्गामध्ये मुक्त होण्याची साधनं नाही, मृत्यू लोकामध्ये मुक्त होण्याची साधनं आहे. कारण नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कारण नारायण नामाने मुक्त होण्याचं साधन म्हणजे कुठे बघतो बाबा? मृत्यू लोकामध्ये आहे. आणि ते मृत्यू लोकामध्येच ते साधन आपल्याला करता येतं. कारण हा देह आपल्याला प्राप्त झालाय, तर देह आपल्याला कित्येक योनी फिरून आल्यानंतर हा देह प्राप्त झालाय. म्हणून या देहाची किंमत सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं. या देहाचं सार्थक करणं सुद्धा आपल्याला खूप गरजेचं असतं. खरं तर आपल्याला अगोदर देहच कळला नाही, त्याचं सार्थक कुठं करणार आपण? बरोबर आहे. देह सोपा आहे का? समजा बाय चान्स या देहाचा एखादा पार्ट निकामी झाला, जोपर्यंत आहे त्या देहाचा सगळे अवयव व्यवस्थित आहे तोपर्यंत त्या देहाची किंमत मात्र आपल्याला कळत नाही. दिसाय थोडं कमी लागलं, त्याला चष्मा आपल्याला काय करावं लागतं? बनवून घ्यावं लागतं, विकत घ्यावं लागतं. त्याच्यासाठी डॉक्टरांकडे आपल्याला तपासणी करावं लागते, खूप खर्च येतो. किंवा डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतं. कधी कधी एखाद्याचा डोळा हो नाही निकामीच झाला तर किती बघा त्या देहाचं मत. थोडा इमॅजिन करा की आपल्याला थोडासा एखादा पार्ट निकामी झालाय तर काय होतं? आपल्याला या देहाचं महत्वच कळलं नाही. कारण हा देह अनमोल आहे. अनमोल असणारा देह आपल्याला प्राप्त झालाय. कारण एका सुवासितकाराने म्हटलंय, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, राम नाम तू ले रे, जीवन तेरा तार ले, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल आहे, त्या देहाची किंमत आपल्याला कळत नाही. बघा, एक राजा होता. राजा शिकारीसाठी जंगलात गेल्यानंतर त्याने त्याची शिकार शोधलेली आहे. त्या शिकारीवरती त्याने नेम धरलेला आहे. आणि नेम मात्र धरलेला आहे, बाण लावलेला आहे, नेम धरलेला आहे. काही क्षणात तो बाणाने त्याची शिकार छेदणार आहे. पण तेवढ्यात एक मनुष्य येतो आणि त्या मनुष्याने राजाला ढकलून दिलं. ढकलून दिलेला राजाला राग आला. मला ढकलून दिलं. कोणाला? सामान्य माणसाला ढकललंय का? राजाला ढकलले. राजाला ढकलल्याबरोबर राजाला राग आला. राग आलेल्या राजाने त्या मनुष्याकडे रागाने बघितला आणि ओरडलं. तेवढ्यात तिथे सैनिक आला. राजे साहेब चिडू नका, थांबा, चिडू नका. का चिडू नका? तर तुम्ही शिकार छेदत होता, वरती तुम्ही शिकार करणार होता, परंतु तुमच्या पायाजवळ एक काळा सर्प बसलेला होता आणि तो तुमच्या पायाला दंश करणार होता. तेवढ्यात तो दंशाने तुम्ही मरण पावलं असता. त्या माणसाने तुम्हाला काय केले? वाचवले. राजा लगेच क्षणात खुश झाला. काय झाला? परिवर्तन झालं ना. क्षणामध्ये राजा खुश झाला. आणि खुश झालेल्या राजाने आता आपला देह वाचवलाय. या राजाने 5 एकर चंदनाची बाग भेट दिली. कोणाला? त्या माणसाला. तो माणूस होता लोहार. कोण होता? लोहार होता. त्या माणसाला 5 एकर चंदनाची बाग दिल्यानंतर ती बाग स्वस्त आहे का? स्वस्त असेल तर मलाही थोडं चंदन आणून द्या कोणी. मग ते चंदन काही स्वस्त नाही. त्याच्यामुळे राजाने त्याला भेट दिली. जाऊ दे बा, झोपडीत राहतो, याचं कल्याण होईल. इकडे तिकडे फिरून हा लाकडं गोळा करतोय, याचं कल्याण होईल. राजाने भेट दिलेली बाग या लोहाराने सांभाळू लागला ती बाग. आणि राजा निघून गेला. याला त्याची किंमतच कळली नाही. याला वाटलं आहे झाडं उभी, रोज तोडायची, वाळवायची, कोळसे करायचे आणि विकायचे. रोज काय करायचं? लाकडं तोडायची, वाळवायची, कोळसे करायची, विकायची. कशाची?
चंदनाची कोळसे करायचा हा, याला किंमत कळली नाही. 2-4 वर्ष लोटले गेले. राजाला वाटलं आता तरी या चंदनाच्या बागेचं याने काहीतरी केलं असेल, याचा महाल तयार झाला असेल. चंदन स्वस्त आहे का? नाही, चंदन स्वस्त नाही, कारण याने दिलंच होतं जवळजवळ 5-1 कोटीचं चंदन त्याला, आणि ते कोटीनं असणारं चंदन याला दिलं होतं. राजाला वाटलं महाल नक्कीच तयार झाला असेल, आणि त्या महाल आता बघून यावं तरी काय. राजा गेला, हे मात्र झोपडीच्या झोपडीतच होत. कुठं होतं? झोपडीत होत. झोपडीत राजाने बघितलं, राजा चकित झाला, म्हणे अजूनही झोपडीतच आहे. राजाने त्याला विचारलं, अरे मी तुला चंदनाची बाग भेट दिली, त्याचं काय केलं? राजा साहेब आलं जवळ, नमस्कार केला राजांना आणि म्हणू लागला, राजे साहेब तुम्ही खूप चांगलं केलं, मला वनवास करत फिरावं लागायचं, आणि तेव्हा पुढे लाकडं गोळा करायचं, त्याचे कोळसे करायचं, मी विकायचो. आता तसा ताण मला राहिला नव्हता. 2-4 वर्षे माझे आरामात गेले. इथल्या इथं लाकडं तोडायचे, वाळवायचे, कोळसे करायचे, विकायचे. आरामात माझे 2-4 वर्ष गेले. राजे साहेब म्हणे त्या कोळशाचे किती पैसे झाले? राजे ते म्हटलं झाले 2-3 हजार रुपये झाले. खाऊन पिऊन उरले किती? 2-3 हजार रुपये उरले. राजे साहेब म्हणाले, आता ह्या लाकडांपैकी काहीतरी शिल्लक आहे का? तो म्हणे आहे ना, 1 मुळी शिल्लक आहे ना. मग ती 1 मुळी उचलली. राजा म्हणाला, समोर व्यापारी बसलेला आहे, त्या व्यापाऱ्याकडे जाईन, त्या व्यापाऱ्याला विचार की या लाकडाची किंमत किती. ते घाबरलं सोडं. त्याला वाटलं दंड करता काय आपल्याला काही. राजे साहेब म्हणाले, मी तुला काही करत नाही, फक्त उचलून त्याला किंमत विचारून दे. किंमत विचारण्यासाठी त्याने ते लाकूड उचललं. त्या व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्याजवळ गेल्यानंतर बघा, त्या व्यापाऱ्याने त्या लाकडाचा वास घेतला, आणि वास घेतल्याबरोबर सांगितलं, हे चंदनाचं लाकूड आहे, हे स्वस्त नाही, एवढ्या लाकडाचे मी तुला 70-80 हजार रुपये नक्कीच देईल. हे घाबरलंच. 70-80 हजार रुपये म्हटल्यानंतर याने विचार केला, अरे आपण तर किती झाडून कोळसे केले. तसं आपलं आहे, आपल्याला हा देह भेटलाय, या देहाची किंमत मात्र आपल्याला कळली. देव म्हणे लागोनी हाती असाच प्राप्त होत नाही, त्याला खूप युनी फिरून यावं लागतं, तेव्हा हा देह प्राप्त होतो, मनुष्य देह. मग त्याची माती मात्र आपण करायची नाही. हा देह सार्थकी लावायचा आहे, आणि सार्थकी लावत असताना जनाबाईंना विचारावं, तो सार्थकी कसा लागताय? जनाबाई, अहो हा देह सार्थकी कसा लावायचा आहे, कसा लावायचा आहे? तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जोरदार टाळ्या. जन्मा येऊन देख. कारण की जन्माला आल्यानंतर कारण हा देह परत परत प्राप्त नाही होणार. तुम्ही म्हणाल आम्हाला हा देह परत परत प्राप्त होईल, शाश्वती ग इथं बसलेला नाही. हा मनुष्य देहच आम्हाला परत प्राप्त होण्याची आपल्याला शाश्वती नाही. म्हणून जन्मा येऊन देख. या जन्मात आलोय ना आपण, जन्मात आल्यानंतर काहीतरी देहाचं सार्थक आपण केलं पाहिजे. हा देह तर खरं तर आपल्याला असा भेटलाय जसा आंधळाच्या तावडीत कावळा सापडावा तसा आपल्याला देह भेटला. आंधळाने कावळा पकडला होता, सहज टाळी वाजवली, कावळा हातात आला. काही वेळानंतर सैनिक आले. राजाच्या दरबारामध्ये कावळा पाहिजे होता औषधासाठी. आणि ते राजाचे सैनिक ज्यावेळेस आले, शोधत शोधत आले, बघत बघत आले, कावळा सापडीत आले, पण कावळा काही सापडला नाही. सापडत काही बसलेल्यांना हातात पकडण्याचा प्रयत्न केला तरी सापडणार तसा त्यांना सापडला नाही. पण एक दृश्य त्यांना दिसलं, आंधळाच्या हातात कावळा दिसला. कोणाच्या? आंधळाच्या हातात कावळा दिसला. ज्यावेळेस आंधळाच्या हातात ज्यावेळेस कावळा दिसला, हे म्हणाले आंधळे साहेब आम्हाला तो कावळा द्या. कितीला देणार? तुम्हाला घ्या 5 रुपये. जमायचं नाही. कुठले लोक आहे त्याने आवाजावरून ओळखलं, आंधळ्याला थोडं ज्ञान जास्त असतं बर का. ते म्हणाले 5 रुपयाला जमायचं नाही. तो म्हणाला 50 घ्या. 50 जमणार नाही. त्याने ओळखलं राजाच्या घरचे लोक आहे, त्याने ओळखलं. तो म्हणाला 50 नाही जमायचे, 500 घ्या. 500चे 5000 झाले, 5000चे 50,000 झाले. दाजी 50,000 डायरेक्ट 50,000 झाले. 50,000 झाल्यानंतर हे म्हणाले घ्या कावळा. कावळा देताना जसा निसरला तर हाती परत लागला नाही. यांनी परत तांदळाला किती शोधायला सांगितलं, किती टाळी वाजू वाजू कावळा शोधला तर कावळा भेटेल का? नाही. तसा आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. अचानक भेटलेला हा देह आहे, याचा आपण सार्थकी लावलं पाहिजे. हा देह सार्थकी कोणी लावला बघा? हा देह सार्थकी लावला संतांनी. संतांनी हा देह सार्थकी लावला. असा सार्थकी लावला बघा. वेश्येची मुलगी होती. वेश्येची मुलगी होती बघा. दिंडी जात असताना त्या वेश्येच्या दारापुढे रांगोळी नव्हती. गावामध्ये सगळ्याच लोकांच्या घरापुढे रांगोळ्या होत्या, पण त्यांच्या घरापुढे रांगोळी नव्हती. रांगोळी नव्हती, सडा रांगोळी काहीच केलेली नव्हती. ती आई म्हणाली आपल्या घरी का रांगोळी नाही? आई म्हणाली आपलं घर पवित्र नाही म्हणून रांगोळी नाही. गावात दिंडी आली, आई चल ना, आपण नाही जाऊ शकत दिंडीमध्ये. मुलीने विचारलं का जाऊ शकत नाही? त्यावेळेस आई म्हणाले आपण गावात जाऊ शकत नाही, एवढंच उत्तर आहे. त्यावेळेस ती म्हणाली कीर्तन चालू झालं, आता कीर्तनाला तर जाऊ शकते ना. आई म्हणाली जा, पण मागे बैस. कुठे बैस? मागे बैस. ज्यावेळेस मागे बैस म्हटल्यानंतर ती गेली, कीर्तनाला गेली. कीर्तनाला गेल्यानंतर ती मागे बसली. मागे बसल्यानंतर ती ऐकू लागली देवाचं भजन कीर्तन. ज्यावेळेस ऐकू लागली त्यावेळेस देवाची स्तुती ऐकत असताना, देवाचं नामचिंतन ऐकत असताना, देव किती सुंदर आहे ते ऐकत असताना, कारण देव असा आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे सांगत होते वर्णन करून. गोरख बाबा
वर्णन करून सांगत होते देव खूप सुंदर आहे. त्या देवाचं वर्णन करत होते. देव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. त्या देवाचं वर्णन आपण करू शकत नाही. कारण एवढा देव सुंदर सांगत असताना तिने विचार केला, एवढा जर देव सुंदर सांगताय, एवढा जर देव सुंदर सांगताय, मग तो देव बघायला गेला पाहिजे की नाही? तो देव बघायला आपण गेलं पाहिजे. तिने विचार केला आपण दिंडीत जाऊ. आणि दिंडीत ती संतांच्या दिंडीमध्ये गेली. आणि गेल्यानंतर ज्यावेळेस पंढरपुरामध्ये गेलेली आहे, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरात ती गेली आणि बघितलं. देव तर खूप सुंदर सांगत होते. राजसुकुमार मदनाचा पुतळा किती सुंदर आहे सांगत होते. पण इथं तर देव सगळा काळा ठिक्कर दिसतोय. कसं दिसतो देव? तुम्हाला कसं दिसला? कसं दिसतो बाबा? दिसाय म्हणून काळा दिसतो ना. कारण म्हटलेलं आहे ठाईचाची काळा. त्याला ठाईचाची काळा म्हटलेला आहे. दिसायला तो वरून काळा दिसतोय. खूप त्याचं वर्णन ऐकलेलं होतं. तिनं वर्णन ऐकलेलं होतं. कोणी ऐकलं? तिचं नाव होतं कानोपात्रा. ती कानोपात्रेनं वर्णन ऐकलेलं होतं. ती कानोपात्रा ज्यावेळेस देवाजवळ गेली, आता दर्शन घ्यायचं तर तिने डोकं टिकून दर्शन नाही घेतलं. डोकं टिकून दर्शन नाही घेतलं तर तिनं बोट लावलं देवाच्या पायाला. देवाच्या पायाला बोट लावलं. बोट लावल्यानंतर ते बोट त्या पायावरती ओढलं. तिनं विचार केला, बापरे एवढे मुलायम पाय, मग याचा अर्थ किती सुंदर असेल, हा किती सुंदर असेल विचार करत होती. आणि मग अखंड भगवंताची भक्ती करायला लागली. त्या मंदिरातच भजन करायची. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 भजन करायला लागली देवापुढे. हातामध्ये विणा आहे, विणा, आणि ते भजन करते. भगवंताचा अखंड भजन चालू आहे. भजन करत असताना विठ्ठलाचं नाम चिंतन सदैव मुखामध्ये आहे. परंतु भगवंताचं नाम चिंतन करत असताना मंदिरात ती नाचायची. नाचत असताना काही कानोपात्रा, बघा कानोपात्रा सुंदर होती दिसायला, खूप सुंदर होती. इतकी सुंदर होती दिसायला की तिनं जर पान खाल्लं की काही खायला लागली तर गळ्यातून खाली जाताना दिसायचं. एवढी गोरी पान आणि सुंदर होती.
आणि ती मंदिरात नाचत होती. झाला असं एक दिवस विदर्भाचा बादशाह कर्नाटक मधला तो बादशाह तिथे आला आणि बादशाह आला तर ज्यावेळेस आला त्याने बघितलं की ही मंदिरात कोण नाचते, तर तिथल्या लोकांनी सांगितलं ही एक वेश्येची मुलगी आहे आणि ती मंदिरात नाचते. राजाने म्हणावं मंदिरात कशाला नाचते, जा तिला म्हणा मंदिरात नाचण्यापेक्षा इथं राजवाड्यात येऊन नाच सांगितलं. पण ही कानोपात्रा भक्तीमध्ये एवढी तल्लीन होती देवाला आपलं सगळं देह भान विसरून भक्ती करत होती. भक्ती करत असताना बघा तिच्याही कानावर बातमी आली की विदर्भाचा बादशाह तो आपल्याला इथे घ्यायला पाठवलेला आहे, घेऊन जाणार आहे. कानावरती बातमी पडता क्षणी ती भगवंताला शरण गेली. त्या भगवंताला शरण गेली आणि भगवंताला म्हणाली त्या राजाच्या दरबारात मी नाचणार नाही, नाचेल तर भगवंताच्या दरबारात, नाही तर हा देह माझ्या तुझ्या चरणी सोडून दे. भगवंताच्या चरणाजवळ गेली, तिथेच देह मात्र कानोपात्रेनं सोडलेला आहे. कानोपात्रेनं तिथे देह मात्र आपला सोडलेला आहे. ज्यावेळेस कानोपात्राने देह सोडलाय, ज्यावेळेस सैनिकाने तिला हात लावला तिचा देह खाली पडला. देवाच्या चरणावरती देह सोडला, देहात आल्याचं सार्थक झालं. कारण एका सुवासिकाराने म्हटलेलं आहे, एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवाने मंदिरात झाका दिली, आहे नामदेव पायरी दत्त चोखोबा शेजारी, आहे नामदेव पायरी. त्या कानोपात्रेने आपल्या देहाचे काय केले, सार्थक केले. आजही कानोपात्रेची काय आहे, भगवंताजवळ तिथे समाधी कानोपात्रेची आहे. कशामुळे आहे, भक्तीमुळे. देहाचं सार्थक केलं, देहाचं सार्थक लावलं. म्हणून देह जर सार्थकी लावायचा असेल तर या वाचेने काय घेतलं पाहिजे, आपण भगवंताचं नामचिंतन. देह कशाला दिलाय, भजनाला थोडी दिलाय, भाकरी थापायला दिलाय. कशाला दिलाय बायांनो, कशाला दिलाय, देवे दिला देह भजन गोमटा, भजनासाठी देह दिलाय. पण आपलं असं हे भजन कधी मध्ये असतं, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस आपल्याला संकट येईल, काही प्रसंग येईल, तेव्हा आपल्याला देव आठवतो, अरे देवा. परंतु त्या देवाने आपल्याला देह दिलाय, भजनासाठी दिलाय, तो सार्थकी लावला पाहिजे.
देह कशाला दिलाय? भजनासाठी दिलाय. म्हणून भगवंताचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे. ते कशाने केलं पाहिजे? ह्या वाचेने केलं पाहिजे. म्हणून तर जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या सप्त्याचा 5वा दिवस आहे. बरोबर आहे ना? टाळ्या वाजवायची तुम्हाला सवय व्हायला पाहिजे होती. सांगायची वेळ येऊन देऊ नका. या वाचेनं आपण कोणाचं नाव घेतलं पाहिजे? विठ्ठलाचे नाव घेतलं पाहिजे. कारण या विठ्ठल नामाने बघा, विठ्ठल नाम हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्याला अटॅकचा प्रकार होत असेल किंवा अटॅक येत असेल त्याने विठ्ठल 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 नाम घेतलं तरी अटॅक थांबतोय. वैज्ञानिकांचा शोध आहे बघा. मग आता वैज्ञानिकांनी शोध लावला तेव्हा आमच्या संतांनी पूर्वीच्या काळापासून लावलेला आहे. पूर्वीच्या काळापासून लावलेला म्हणजे किती श्रेष्ठत्व आपल्या संतांनी आपल्याला सांगून दिलेले. नामाचा महिमा देखील आपल्याला सांगितलेला आहे. परंतु ही वाणी सुद्धा आपली कशी आहे? पवित्र आहे. साच आणि मवाळ मितुले परी रसाळ शब्द जैसा कल्लोळ अमृताचे. या अमृत वाणीने आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. भगवंताचं नाम स्मरण घेतलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. ते आपण सदैव केलं पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदैव मुखामध्ये भगवंताचं हरीचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे. विठ्ठलाचं नाव आपल्याला घ्यायला सांगतात. तर
नाही सांगत. जनाबाई कोणाचं सांगताय? वाचे नाम विठ्ठलाचे. करा ना, या वाचेने विठ्ठलाचं नाव घ्यावं. पण आपलं कसं आहे माहिती का? आपलं असं वार बदलला की आपला देव सुद्धा बदलतो. सोमवार आला की आपण म्हणतो शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. सोमवार गेला की मंगळवार येतो. मंगळवार आपण म्हणतो अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर होते. मंगळवार गेला की बुधवार होतो आणि बुधवारी आपण म्हणतो बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. विठ्ठल आपण म्हणतो, करावा विठ्ठल, जीवे भावे आपण म्हणतो, विठ्ठलाचं नाम चिंतन आपण करतो. अरे बुधवार गेला की आपला गुरुवार येतो. गुरुवारी आपण म्हणतो तीन शिरे सहा हात, गुरुवार गेला की परत आपला शुक्रवार येतो. आपण परत देवीचा जोगवार मागायला सुरुवात करतो. शुक्रवार गेला का आपला शनिवार येतो. शनिवारी लगेच आपले हनुमंतराय प्रगट होतात. शरण शरण हनुमंता तू महालू रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासुबटा. आपण शनिवारी हनुमंतरायाची भक्ती करतो. हनुमंतरायाची भक्ती झाली की रविवार आपला येतो. रविवार खंडोबाची भक्ती. परंतु जनाबाई आपल्याला सगळ्या देवांची भक्ती करायला सांगत नाही. जर आपल्याला सगळ्या देवांची भक्ती करायला सांगितली असती तर बघा, सगळेच देव जर आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी, आपल्या देहाचं सार्थक मुक्तता करण्यासाठी आपल्याला सोडवणारे जर असते तर जनाबाईंनी सगळ्या देवांची नावं घेतली नसती का?
पण नाही, एकची धरला कोण? रुक्माईचा पती. तो चित्तामध्ये आपण धरायचं, कारण इतर देव आपले सेवक आपली सोडवण करू शकत नाही. कारण माहितीये, ज्यावेळी श्रीराम प्रभूंनी रावणाने पकडलेल्या ज्या देवतांना बंदी खाण्यात घातलेलं होतं रावणाने, श्रीराम प्रभूंनी त्या देवतांना सोडवलं असतं का? कारण ते स्वतः समर्थ असते, परंतु श्रीराम प्रभूंना त्यांना सोडवावं लागलं. म्हणून हा भगवंत सोडवण्यासाठी समर्थ देखील आहे. असा असणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठ्ठल, त्याचंच नाव आपल्याला जनाबाई घ्यायला सांगतात. मग आपण पण सगळेच जण वरती हात करूया आणि त्या भगवंताचं एकदा मुखाने नामचिंतन करूया. हरी जय जय हरी वाचेने मुखाने भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. त्या नामचिंतनाशिवाय आपल्याला कोणीही सोडू शकत नाही. कारण भगवंताचा नामाचा महिमा एवढा मोठा आहे. तेच अभंगाच्या तिसऱ्या
भगवंतापेक्षाही श्रेष्ठ, देवापेक्षाही श्रेष्ठ त्याचं नाम आहे. ते नाम श्रेष्ठ आहे कारण ते नाम तारणार आहे. सकल मंगलाने सकळ मंगळानिधी श्री नाम विठ्ठलाचे. कारण भगवंताचं नाम आपण सकाळी उठल्या उठल्या सगळ्याच अगोदर किंवा प्रत्येक कार्याच्या अगोदर भगवंताचं नाम घेतो. कारण भगवंताच्या नामाने सुरुवात चांगली होते, चांगली होते. कारण त्या भगवंताच्या नामाने आपण तरुण जातो. कारण नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भोले, कपी कुळ उद्धारले, मुक्त केले राक्षसा. कारण या नामाने राक्षसांना सुद्धा मुक्त केले. त्या भगवंताच्या नामाने पातके जळण्याचं सामर्थ्य आहे. पर्वत एवढं जरी पातक असलं ते जळून खाक होण्याचं सामर्थ्य म्हणजे नामस्मरणामुळे. बघा किती मोठा गवताचा ढिगल असला, त्या किती मोठ्या गवताच्या ढिगलाला किती काड्याच्या पेट्या लागतील जाळण्यासाठी? एक काडी असली तरी बास होईल. कारण एक काडी असली तरी ती बास होईल. कारण ती जळून आपल्या त्या ढिगाऱ्याला खाक करणारे आहे. तृण आग्ने मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपांत हरी. त्या हरीच्या नामाने किती मोठं पातक असलं तरी जळून जाण्याचं सामर्थ्य आहे. ते नाम आपण सदैव घेतलं पाहिजे. तीनही लोकांमध्ये श्रेष्ठ असणारं नाम आहे. कारण हा अभंग असा आहे संपणारा नाही. कारण संतांचं वर्णन एवढं मोठं आहे, एवढं मोठं वर्णन त्यांनी केलेले ते संपणार नाही. पण आपलं टायमिंग आपला संपत आलेला आहे. आणि त्या नामाचा महिमा संत जनाबाईंना आपल्याला सांगून दिलाय की ते नाम त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहे, तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. शेवटचे नाम तारक त्रिभुवनी
त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ असलेलं नाम आपण घेतलं पाहिजे. नाम तारक त्रिभुवन म्हणे नाम याची जणी. अभंग यथाशक्तीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे खरं तर पाहिले तर 2च चरण सोडवले, बाकीचे सोड असं तुम्ही समजून घ्या. परंतु आपला टायमिंग संपल्या असल्या कारणाने, परंतु मज पामराकडून काही सेवेमध्ये कमतरता राहिली असेल तर तुमची एक लेख म्हणून समजून घ्या, सांभाळून घ्या. कारण या गावावरती आदरणीय असणार